हां त्यात बांगडे अख्खे ठेवले. आता माझ्या गळ्यात मारले रात्री करून माका घालू. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मालवणमधला दुसरा दिवस आहे आणि त्यानंतर नेहमी आलो की ह्या ठिकाणी मी नक्कीच येतो. ही जागा आहे रीनाच्या इथली. पावसाळ्यात आलात ना हे मस्त असा तुम्हाला व्ह्यू मिळेल. म्हणजे छातीपर्यंत पाणी आहे, एवढी त्याची हाईट आहे, म्हणजे बुडू शकत नाही. आणि याच्या पुढे थोडी जास्त हाईट आहे. तर नेहमी आलो की पावसाच्या सीझनमध्ये इकडे नक्कीच येतो, कारण खूप मजा येते आणि मस्त पोहायचा पण आनंद मिळतो. त्यानंतर नॅचरल स्विमिंग पूल पण मिळतो. तर आता आम्ही जातो आहे आतमध्ये. मस्त ड्रोन व्ह्यू पण एन्जॉय करा. त्यानंतर आतले अंडर वॉटर शॉट पण दाखवतो. तर मस्त एन्जॉय करूया आणि थोड्या वेळाने खरेदी वगैरे करूया आपण. तर आता मी मारणार आहे ह्या पाणीमध्ये जंप. यांनी आधीच जंप मारलेली आहे. अभी ये पानी में थोड़े थोड़े मछलियाँ ऐसे फील हो रहा है कि कुछ काट रहा है, बट पोता नहीं थे. सही है हम लोग को. हाँ 3, 2, 1 स्टार्ट. हा आहे नेचरचा स्विमिंग पूल. इन्फिनिटी पूल बोलू शकता तुम्ही. कचरा किती डालाय उधर. हे असे पिकनिक स्पॉट वरती असे एवढं कचरा नाही वाटलंय. काल इकडे हे झालंय ते काय म्हणतात त्याला, काय नारळी पौर्णिमा आहे आपला कोजागिरी पौर्णिमा. त्याचे ग्लास बिस केवढे टाकलेत बघा. तिकडे कचरा झालाय तिथे. तुम्हाला वाटत असेल हा गोप्रो आहे, बट जाऊ तुम्ही तिकडे जाऊ. चला मस्त इथे एन्जॉय केला आणि आता मार्केटमध्ये जाऊया. बारिश नाही इथे तभी भी कंटिन्यू पाणी आहे. त्यानंतर आता आलोय आपण चिवला बीचला. आलोय आणि क्लीन एकदम बीच वाटतोय. गर्दीच नाही आज. समोर आकाश बघू शकाल कसलं भारी झालंय आणि एकदम क्लीन बीच वाटतंय. भारी वाटतंय ना. एकदम भारी. त्या मूवीज वगैरे मध्ये दाखवतात तसं दिसतं. एकदम साफ. अरे सफेद रेतीचा बीच आहे. घे उडव इथं. काय बसून उडवू ना. बसून शे घाण लागेल ना आपल्याला, माती लागेल. पाण्यात नाही जाणार तुम्ही आता. पाण्यात जायचंय बोलला ना. हा पाण्यात जायचं आंघोळी करूया. हो उभाची आहे.
आणि आता आलो आहे रात्रीच्या जेवणाची तयारी करायला. तर आलो आहे दांडी बीचला. दांडी बीचला माशांचा लिलाव भरतो, जे फिश ऑक्शन होतं. बाहेर घ्यायला गेलात मार्केटमध्ये तर महाग भेटतील, इथे स्वस्त भेटतात तुम्हाला. तेच बघायला आलो आहे, जे भेटतील ते घ्यायचेत आता. तर बघूया कुठले मासे मिळत आहेत. आता 2 सुरमई घेतल्या रात्रीसाठी आम्हाला. सुरमईची साईज मोठी आहे, टोटल 1 किलोची सुरमई झाली आणि बांगडे 4, म्हणजे टोटल मला वाटतं आहे 1200 ग्राम झाले. इथून विकत घेतले आणि इथे आता कापणार आहेत. त्यांना कापायचे 50 रुपये घेतले. सुरमई जर छोटी असेल आणि जर अशी वाकड्या प्रकारे जर कापली ना तर पीस खूप मोठा वाटतो आणि पीस बघून असं वाटतं सुरमई खूप मोठी असेल. हॉटेलमध्येही अशाच प्रकारचा पीस कापलेला असतो. बांगडे हां, त्यात बांगडे अख्खे ठेवले. हे आता माझ्या गळ्यात मारले नाही, रात्री करून माका घालू. संध्याकाळी 4 वाजता मार्केट चालू होतो आणि आलात की भाव करून तुम्ही घेऊ शकता. बाहेर घेण्यापेक्षा इकडे तुम्हाला स्वस्तात मिळेल, पण बार्गेनिंग करावी लागेल तुम्हाला, पण बल्कमध्ये पण घ्यावी लागेल. तर सुरमई घेतली आता इथून विकत. सुरमई काहीतरी 1 किलो भेटली आणि 4 बांगडे त्यांनी असेच वरतून दिले. त्या आपली एक पायल म्हणून मैत्रीण आहे, ती आई आहे. तर 4 बांगडे असेच दिले, तर आम्हाला रात्रीसाठी होईल ते फ्राय करायसाठी. 400 रुपयामध्ये सुरमई आली आणि बांगडे त्यांनी असेच वरच्यावर लावून दिले. तर आता ते झालं. आता फक्त रात्रीच्या जेवणाची सोय करायची, म्हणजे खायसाठी झालं. आता भात आणि डाळीचं सगळं सामान घ्यायचं आहे, म्हणजे रात्री जे छोटं मोठं तेल तांदूळ वगैरे असं छोटं मोठं काय लागेल ते घ्यायचं आहे फक्त आता विकत. ते मार्केटमधून विकत घ्यावे. या साईडून चालवलं. हां खरं, या साईड. टोमॅटो 1 किलो, कांदे 1 किलो, 10 रुपयाची मिरची, 20 रुपयाची लिंबू आणि पापड आम्हाला किती लागतील आपल्याला. बाकी सामान झालं. आता तांदूळ काय करायचं, तांदूळ तेल राहिले ना. यांनी चेंज केलं की या वेगळ्या दुकानात आलो आपण. मग असं का कसं वेगळं मोठं गेलं का एकदम वेगळं कंपार्टमेंट. हां बघ काय काय लागेल आपल्याला की तांदूळ, मसूर डाळ, तूर डाळ, भात आणि डाळ बनवायचा प्लॅन आहे. म्हणजे फ्राय मच्छीबरोबर डाळ आणि भात खाणार आहे. त्यानंतर आम्हाला असं हातबीत पुसायला टिश्यू घेतले, कारण काय मच्छी खाताना आम्ही थोडं पार्टी वगैरे करताना थोडंसं हाताला तेल लागतं आणि मोबाईल पण यूज करायचं असतं, त्यामुळे टिश्यू. हॉटेलची फिलिंग काय कशासाठी. आता तू रवा नको मसाल्याला फलायला नाही. हां नाही लाल तिखट घेतलं फक्त. हां मग तू मला त्यातलं माहीत नाही कुठलं लावतात काय करतात. हेच घेते. हां मग ठीक आहे. मसाला आणि ते रवा बिवा नको आहे आपल्याला. रवा पाहिजे ठीक आहे. लक्स बिक्स आहेत ना. हां साबण घे. म्हणजे ह्याच्यात ॲड नाही करते साबणाचं, ते आम्ही वेगळं. हे पावडर वगैरे काय घेऊ नको. पावडर आहे आणलेली. हां कपडे वॉश. रूमवरती आलो आणि हा सगळा आमचा संसार 3 दिवसाचा. थँक्यू. आम्ही काय करू सांग. काय करू. आणि फक्त व्हिडिओ शूट करा. व्हिडिओ शूट करून ठेव ते छोटे छोटे, मग ती जॉईन करून टाकणार. ते नाही ते नको. तसं नको. फ्राय करायचे का टाकायचे बनवायचे तुला. ते आधी हे राहू दे थोडं. अजून काय बोलत तू. कांदा बिंदा काय कापायचा आहे. नाही एवढंच नको. थांबा जरा. टाईम आहे का. ओके सांग मग.
तोपर्यंत आम्ही ते मच्छरची अगरबत्ती लावतो. हे जरा पेटव. सुगंध खूप छान सुटलाय बांगड्यांचा. आज काहीतरी वेगळा मसाला लावलाय किंवा बांगडे ताजे आहेत दोघांपैकी किंवा आज चव चांगली लागते. सांगा ना मी करते असं सांगा, फक्त उगाच मसाला वेगळा किंवा ही एवढ्या दिवसात शिकली चांगलं बनवायला असं काहीतरी असू शकते. एवढ्या दिवस आम्हाला ट्राय केलं पण आज चांगलं बनतं. वास चांगला येते आजचा.